गोंदिया जिल्ह्याचं वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बोदलकसा तलावात जलपर्यटनाला सुरुवात झाली आहे। आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते जलपर्यटनाचं उद्घाटन करण्यात आलं। या जलपर्यटनामुळे बोदलकसा या केंद्राकडे पर्यटकांचा कल वाढीला लागणार आहे। तिरोडा तालुक्यात बोदलकसा हा ब्रिटिशकालीन तलाव असून हा तलाव नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे। त्यामुळे आमदार विजय रहांगडाले यांनी वर्ष 2016 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृह बांधकामाकरता 2.5 कोटी रुपये मंजूर करून घेत या ठिकाणी रिसॉर्ट तयार करून घेतलं। त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल भ्रमंती करणाऱ्या लोकांना राहण्याची सोय उपलब्ध झाली। तर इथं देखील आता जलपर्यटन उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती व्हावी म्हणून आमदार विजय रहांगडाले यांनी पर्यटन निधी योजनेअंतर्गत शासनाकडून आतापर्यंत 15 कोटींचा भरीव निधी मंजूर करून घेतला। तर बोदलकसा जलाशयात बोटिंगची सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आली आहे। यातच जलपर्यटनाचं उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आलं। आज बोदलकसा 2014 मध्ये का होता आणि 2024 मध्ये काय आहे हा बघण्याच्या परिवर्तन बघण्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये येऊन बघितलं तर आपल्याला कळेल की कसा परिवर्तन आपल्या क्षेत्रामध्ये झाला। आज बोदलकसामध्ये कित्येक पर्यटक येतात। मदन भाऊ सांगत होते आता 15 ऑगस्टला पाय ठेवायला जागा नव्हती, एवढे लोक आले, लोकांना त्या माध्यमातून व्यवसाय मिळाला। आज आणखी एक आयाम त्याच्यामध्ये जुडलेला आहे की एक बोटिंग सुरू झाली, इथंही कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आज बोदलकसाचं नाव फक्त आम्ही जलाशय म्हणून ओळखत होतो, पण आता बोदलकसाचं नाव कुठपर्यंत गेला, आपण वेबसाईट उघडली तर संपूर्ण जगामध्ये बोदलकसा रिसोर्ट, बोदलकसा पर्यटन क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं आहे। जेही पर्यटक आपल्या इथे येतील त्या पर्यटकांना आपण कमीत कमी दरामध्ये त्यांची व्यवस्था करायला पाहिजे। त्याचबरोबर चांगली व्यवस्था, चांगली सुरक्षा ही देण्याची जबाबदारी आमची वन विभागाची आहे। तर या जलपर्यटनाची संपूर्ण जबाबदारी ही वन विभागाला देण्यात आली आहे। नियमांचं पालन करून पर्यटकांना जलपर्यटन करू द्यावं अशा सूचना आमदारांनी वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तर पर्यटकांच्या चेहऱ्यावर देखील बोटिंगचा आनंद पाहायला मिळाला।